अरे ही तर शेजारचीच बाई दिसती ना. अगं ही भटाक भवानी आता रील बी करायला लागली काय. माझीच कॉपी करते बाई. मग काय तर माझ्या नवऱ्याचं लाईक. कधी माझ्या व्हिडिओला कधी लाईक नाही केलं आणि त्या भटाक भवानीच्या व्हिडिओ लाईक करतो बाई. काय अजून काय काय केलं ग कमेंट. अगो बाई ब्युटिफुल. आणि मी काय गोबीचं फुल आहे का मग. मला तर कधी असं नाही बोलले ब्युटिफुल आणि ब्युटिफुल आणि ब्युटिफुल. बाई बघू बाय बाया हार्डन बिर्डन काय काय केलंय कमेंट दी. अगो बाई विजय तर सगळेच व्हिडिओ लाईक केलेत माझ्या नवऱ्यानी. तर माझ संसार तर तुटणार नाही ना. काय बाई माझ्या नवऱ्याला काय तिचं एडबिट तर नाही लागलं बया. नाही येऊन दे त्याला. बघतेस त्याच्याकडे चांगलं. मग काय तर तिच्या आधी ना त्या सर्टिफिकेट बघन मी चांगलं तिला धरू कुठं 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 काढीन. हा माझ्या नवऱ्याला फितवायला बघती काय. मला असं वाटतं हा आधी ना हिने ह्यांची पोस्ट लाईक केले असणार आहेत आणि मग ह्यांनी तिचं पहिलं असणार आहे अकाउंट. त्याशिवाय नाही काढी लागणार. तसं हिला ना दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करायला हेच सुचतं. दुसरं काय आहे. काय झालं काय कोणाचं काय झालं सरक तिकडे. काय झालं. बाथरूम मध्ये पाणी येत नव्हतं मला ते चालू करावं लागलं ना. हा का बर. आज जरा जास्तच तुम्ही इंस्टाग्रामला ऑन दिसताय मला. नाही पुढे वन बिन काय डाटा संपला माझ्या रात्रीच. खरंच काय. रात्रीच संपला. खरंच संपला वय. हा बघू फोन. कशाला. मला बघायचं डाटा संपला का नाही. नाही खरंच संपलंय राहू दे ना. अहो द्या माझा डाटा संपलाय मला हॉटस्पॉट पाहिजे. मी द्या इकडं. कशाला उगाच द्या इकडं जरा मला बघून द्या. पासवर्ड. बाथरूम मध्ये गेलो आणि काहीतरी आज गेलो पासवर्ड विसरलो. तुम्ही विसरला ना पण तुमची बायको लय पोचलेली लय हुशार आहे हो. आणि इकडं माझ्या चांगलं लक्षात आहे. काय आहे? हा? काय पुढे काय इथं 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 काय आहे. रील आहे चांगली ना. वा भारी आहे. कोणी ती आपली शेजारची नाही ती आता करते व्हिडिओ म्हणलं ना आपण नाही सपोर्ट करायचं कोणी सपोर्ट करायचं. आपला माणूस पुढे चाललाय ना. बरोबर का. आणि घरातलं काय. घरातलं कोण नाही. मी कोणाची तुमचीच आहे ना. मी पण पुढे चालले. कधी माझ्या फोटो लाईक नाही केलं कधी कमेंट नाही केली. काय कमेंट केली होतं मी ब्युटिफुल. कधी मला बोलला का ब्युटिफुल. तू घरचं आहे ना. घरचं म्हणजे घरचं सोडायचं आणि बाहेरचं बघायचं बाई. हा कुठं दाखवलं तिने अजून काही. हा? म्हणजे मी कुठं काय बघितलं नाही. काय बोलताय तुम्ही. हा गलता ठेवा तोंडावर. ठीक आहे मोबाईल. काही मोबाईल पाहिजे. हा मला बघून ते काय काय कुठं नाही केले कोणाकोणासोबत बोलताय ते. अरे नाही कशाला उगाच. काही काय आहे चॅटिंग कसली. कसली मला कुठे येते चॅटिंग मी आपल्याला. नाही येत का. तिची तर काही दिसत नाहीये एवढी पण तुमचाच लय रिस्पॉन्स दिसतोय. आपलं सर तिने हाय टाकला होता ना. हा मग मी बी म्हणलं मी बी आहे. हा इथं तर वरती तर तुमचाच हाय दिसतोय मला. तिने तिचं डिलीट केला असं ना. काही नाही तू तू म्हणते तसं काहीच नाही. अगं माहित आहे शिव कोण आहे का. हा ते आपलं मी आहे. बरोबर आहे ना. हा एक लपवायचं असेल तर मग बरोबर ना दुसरं हे करावं लागतं ना. म्हणून लाडी गोडी लावता काय मला. हा नक्की चिड ना ते यार तसलं काही नाही आमचं. तसलं काही नाही म्हणजे. हा हे दिसतंय ते काय. ते खोट आहे सगळं. इथून पुढे माझे पोस्ट लाईक झाले पाहिजे. करतो ना. हा नाही नाही तिलाच जाऊन बघते. कशाला तिला तिच्या अकाउंटवरच तुम्हाला ब्लॉक करते. म्हणजे पोस्ट ना विषयाची येणार नाही. सर तिला कशाला काय माहिती. नाही नाही गप बसा मला ना बघू सारखा. तिला कशाला काय माहिती. लहान फॉलो करून टाक माझ्याकडून ब्लॉक करतो. हे दिल दीवाना दीवाना ये दिल दीवाने ने मुझको भी. काय भाऊजी काय केलं तुम्ही चांगला सगळं? चालतंय की कशाला डिलीट केला. अहो मी माझी सिंगल रील्स काढते. मी कोणाला माझ्या रील मध्ये घेत नाही. आणि एकतर काय सांगू मला ना काय यार तुम्ही सगळी रील खराब केली राव माझी. बरं जाऊ द्या परत लावा. हा काय
तरी लावा. रील लावा ना. बरं ते जाऊ द्या वहिनी, मी काय म्हणतो, हा रील बिल फार छान असतात हो तुमचे. हा का? हम्म. थँक्यू. मस्त रील करता बरं का. हो काय थँक्यू. याच्यात काय भात लावलाय काय? ठेवून द्या बरं इथं. हा आले आले काय तुमचं नुसतं खायला लागतं तुम्हाला. देते मी तुम्हाला, असं नाही म्हणत देणार नाही, पण असं हात नका लावत जाऊ, तुमचे हात खराब असतील. बाहेर आलो हात धुवा माणसानी. मग रील चांगले असतात म्हटलं तुमची. असं तर भारीच आहे. फिल्टर लावता काय? काय पण मी काय म्हणतो वहिनी, फिल्टर लावण्यापेक्षा असला खटारा मोबाईल वापरण्यापेक्षा नवीन मोबाईल घ्या की. अहो ते तुमच्या शेजारची नाही का रील स्टार, कोण रील स्टार? ती काय रील स्टार आहे का? करते बऱ्यापैकी चांगलं नाही का, तुमच्यापेक्षा चांगलं नाही म्हणा. मग माझ्यापेक्षा कोण भारी करू शकत नाही. नाही कोणीच करू शकत नाही, हे मात्र खरंय. पण तुम्ही मोबाईल बदलला ना, तुमची बी रील लय चालतील माहिती का वहिनी. हा का? मग तिच्याकडे कोणता फोन आहे? तिच्याकडे आयफोन 16 प्रो मॅक्स. हा का? मॅक्स आहे का? 17 घ्या. हा. त्याला म्हणा ना एक फोन घेऊन दे. हा. तो काय घेऊन देणार म्हणा, बरं. तो तुमच्या रील लाईक करत नाही कधी, आणि तो फोन काय घेऊन देतोय तुम्हाला. बरोबर आहे हो भाऊजी तुमचं, खरंच ते माझे रील्स पण मी काय म्हणतो, तुमच्या रील काढून देतो ना ते महत्वाचं. नाही. तुम्ही आता पाहिलं ना, हातात धरूनच रील काढत होते मी. रील नाही काढून देत ते माझे. तुमचे रीलच काढत नाही तो अहं. बाया. शेजारची बरे काढतो भाऊ. काय? हा परवाच बघितलं मी त्याला, असे रील काढत होता तो. हो गो बाई, कधी माझे रील नाही काढले, कधी माझे रील काढायला कधी मोबाईल हातात नाही घेतला. हा आणि तिच्या भटक भवानीच्या रील काढते वय. आणि तुम्हाला माहिती का, काय? ते गार्डन मधले रील टाकले होते तिने मध्ये 5-6. हा अक्षयच घेऊन गेलता गार्डन मध्ये तिला. काय? अक्षय घेऊन गेलता? हो. अहो गेले ना, महिनाभर झालंय त्यांचे माग लागले मी, मला रील काढायच्यात, घेऊन जा मला घेऊन जा म्हणून, आणि तिला घेऊन गेले वय. अगं बाई. नंतर कॅफेत पण गेलते वाटतं खायला काहीतरी. कुठे? कॅफेतले पण रील पाहिले असतील ना तुम्ही, कॅफेत. अहो भाऊजी बरं एवढंच नाही, हं? पिक्चर पाहायला गेलते थिएटर मध्ये. आता थिएटर मध्ये काय काय केलं आपल्याला माहिती नाही, तिथं असतोय अंधार. बापरे, घामच फुटायला लागला मला विचार करू करू. ऐका ना भाऊजी, खोट नाही सांगत, वर्षभर झाला अजून माहितीये का, मला नाही पिक्चरला नेलं, नाही कुठं खायला नेलं, नाही गार्डनला नेलं, कुठंच नाही. काय आहे असं? ते चुकून गेला. सगळं चुकूनच जातंय. माझा संसार पण चुकूनच उद्ध्वस्त होईन वाटतं. एवढंच नाही वहिनी, आता काय सांग. पण मी रडणार नाही, मी त्या बाईलाच सबक शिकवणार. पण तिची काय चूक आहे ह्याच्यात? तिची काय चुकी याच्यात, मी पण तेच म्हणतोय. उलट तर तिला मजा वाटते अक्षय सोबत माहिती का, आणि अक्षयला तितकी मजा वाटते ना, चिटकू गाडीवर फिरते बाबा. आता काय सांगू तुम्हाला, काय नाही असं. खरंच तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलं का? कोणी सांगितलं तुम्हाला? वहिनी असं म्हणू नये बरं का, पण मला काय वाटतंय माहिती का, हा त्या रील काढणाऱ्या पोरीचं ना अक्षयचं बहुतेक आहे ना लपड चाललंय काहीतरी. हा लफड. बर मला सांगा, एवढ्यात तुम्हाला काही दागदागिनं केलाय त्यांनी? नाही. तिला केलाय काय केलंय? दागिना केलाय काहीतरी तिला, कानातलं का नाकातलं म्हणे. हा का? ते माझा मित्र नाही का ज्वेलर्स वाला, त्याच्याकडे तो सांगत होता लोणावळ्याला जायचा प्लॅन आहे त्यांचा काहीतरी फिरायला. बघा अरे मला म्हणत होते हे की मला बाहेर जायचंय म्हणून 4-5 दिवस. 4-5 दिवस म्हणून तो 15 दिवस तिकडच राहील. वहिनी आजकालचं जग लय अवघड आहे हो. एवढी चांगली सुंदर बायको असताना घरात लोकांना काय असले डुकऱ्या बाया आवडत्यात. काय त्या बायकांमध्ये काय पडलेलं असतं काय माहित. नुसतं 2 रील काय केले, काय केलं, कसं काय वहिनी. तुम्ही एवढ्या सोन्यासारखे आहेत वहिनी, तुम्हाला असं वाटतं काय, आपल्याला काय पटत नाही बघा बाई. मी काय म्हणतो वहिनी, पण अक्षयकडे ना जरा लक्ष ठेवा. लपडत त्यांचं 100% चालू आहे. तुमचा फोन घ्या, कोणाच तरी फोन आलाय तुम्हाला, लोटांगण कर काहीतरी. काय बघा मला नाही एवढं वाचतंय. हा त्या बाईचा फोन एक काय नाही, तुमचा फोन आहे नाही का. हा तिचा फोन कशाला येतो मला नाही का. अक्षयला रोज येतो, रात्री 12च्या नंतर परत फोन येतो वाटतं. जरा सावध झोपत जा. येऊ का वहिनी?
काय टेन्शन घेऊन का असं लपडत असेल आता काय करणार त्याला आपण. लपड, यांचं लपड, माझं काय होणार मग आता? अगो बाई, हे जर त्या बाईच्या नादी लागले ना, माझा सगळं संसार पाण्यात जाईल. नाही नाही, मला माझा संसार वाचावा लागणार आहे. यांना ना काही करून मला झापावं लागणार आहे. यांना माहिती आहे तर मला चटरपटर खायला किती आवडतं. यांना बोल ना आण म्हणून, कधीच आणत नाही. मी काय बोलले ना तर नेहमी विसरून जाते. काहीतरी घेते राव, इथलं तर नाही आवडलं मला. काय हो भाऊजी, काय करता इकडं? हा, मी वय अहो खायला घ्यायला आले होते. तुम्हाला माहिती आहे ना, मला चटरपटर किती आवडतं. मी यांना किती वेळा सांगू मला घेऊन येत जा, पण आणतच नाही ते. मागसेल लावायचं ना आणायला. अहो मग तेच तर, ते आणतच नाही. त्यांचं लक्षच नसतं बाई माझ्या. तुमच्या प्रेमच नाही दिसत त्या अक्षयचं. हा ती शेजारी नाही का ती अश्विनी, हा, तिच्यासोबतच असतोय. म्हणजे तिला खायला घेऊन देतात काय? मग रील काय काढतोय तिच्यासोबत, लाईक काय करतोय. तुमच्या नाही कधी काढल्या त्याने. बरोबर आहे भाऊजी तुमचं. तुमचं ते रीलच बरोबर नसतात. म्हणजे तुम्ही एक काम करा, दुसरा मोबाईल बदला. मोबाईल बदलू आहे? मग त्या शेजारीने संग खुशाल रील काढतोय तो. हा ते होय. तुमची शेजारी नाही का ती अश्विनी? माहित आहे ती हा, भटक ते- भवानी. हा, म्हणजे माझा नवरा माझे रील काढायच्या ऐवजी तिचे रील तिचे reel काढतोय. काढतो. मला खायला घ्यायच्या ऐवजी तिला खायला देतो. सगळ्या गोष्टी तिलाच करतो. मला काय करतो? तुम्हाला लाईक तरी आहे का त्याची एक तरी? हो भाऊजी, एक बी तिला- लाईक नाही. तिला बघा किती लाईक करतोय तो. आता काय करू भाऊजी? कोणत्या तोंडाने बोलू मी त्यांच्या सोबत हे सगळं? मी आहे की वहिनी, हा, मी आहे की. तुम्ही आहे म्हणजे अहो तुम्हाला मदत करायला. काय नको मदत, माझं मी सगळं करते. मला तुम्हाला काय घ्यायचं का? नाही नको, माझं मी घेते. हा, घेते घ्या मी. की तुम्ही. माझा जीव आहे तुमच्या वहिनी. त्या अक्षय नसला तरी मी आहे ना. तुमचा जीव असून काय फायदा आणि तुम्ही असून काय फायदा? मी तुमचे रील काढतो ना, तुम्हाला मोबाईल घेऊन देतो, आयफोन. तुम्ही कशाला घेऊन देता मला? हे मग? माझ्या नवऱ्याचं काम आहे, जरा त्याच्या काय त्याला सांगा ना. तुमचा नवरा लागला त्या शेजारणीच्या नादी. मग काय म्हणून तुम्ही माझ्या नादी लागतं वय? अहो नादी नाही, माणुसकीच्या नात्याने करतोय मी. माणुसकीचं नातं मग? हे असं असं हात हात घेऊन. हे बघा भाऊजी, मी काय अहो तुमच्या बघतोय किती काम करताय तुम्ही. हा, मला माहिती मी किती काम करते आणि किती नाही. त्यामुळे तुम्ही नका सांगू मला. आणि खायला वगैरे मला नाही पाहिजे. मग आता ना खायला तर मी त्यांना खाऊ घालणार, चांगलंच खाऊ घालणार आणि कुट्टू 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 खाऊ घालणार. माझी रील सगळी काढत होते मी. तू काय करते इकडं? अगं तू ते रील बिल करते, तुझा नवरा तुला काही बोलत नाही का? तर तुला लाईक नाही करत का ग? हा, तो लाईकच करत नव्हता, म्हणून तर त्याला दिला सोडून. म्हणजे तुझ्या व्हिडिओला लाईक नव्हतं करत म्हणून? माझ्या व्हिडिओला लाईक नव्हता करत, शेजारीच्या व्हिडिओला लाईक, शेजारीला कमेंट. अरे देवा, मी म्हणलं आता मला पण नाही ह्याच्यापाशी राहायचं, डायरेक्ट घटस्फोटच घेऊन टाक. काय घटस्फोट घेतला तू डायरेक्ट? मग अन्न हे नको घालू ते नको घालू, बघ आता मी जीन्स टॉप घालून हिंडते. हा ग, अशा जीन्स टॉप वरचे रीलच व्हायरल होतात. तसंही बरोबर आहे तुझं. आणि तुझं काय, तू पण रील करत होती ना? करते मी रील. तुझा नवरा करतो तू लाईक? नाही ना, मला तिला सोडून कशाला ठेवलाय? मी पण दिवस घेऊ का? मग अगं तू काय करतो माहितीये? तुझी कंडिशन जी झाली तीच माझी पण झाली का खुशी? जाऊ दे. खुशी तुला माहितीये काय झालं? अगं जसं तुझ्या नवऱ्याने केलं तर माझ्या नवऱ्याने मी केलं ग. त्या सटवीची, आमच्या शेजारची सटवी ती अशी मूर्ती बशीला तिचा. खरंच ती माझ्या नवरा तिचा दररोज लाईक करतो रे व्हिडिओ, कमेंट करतो ते मी ब्युटिफुल. कधी मला नाही म्हणलं ब्युटिफुल म्हणला ना, आता काय तुझा नवरा राहिला नाही बघ तुझ्या ताब्यात. झाला तिचा. हा, मग खुशी मी काय करू ग? तूच सांग, तू मैत्रिणी, तूच आयडिया मला देऊ शकते. सांग ना ग, काय करू मी? हा, माझ्याकडे एक आयडिया आहे बघ, काय? मी पण ती वापरली होती. काय? तू एक काम कर, चुरून मोबाईल वर लक्ष ठेवून नवऱ्याच्या, हा, आणि त्याच्या पाठीमागं पण जायचं, तो जिकडे जाईन तिकडे जायचं, आणि जर तो घावला तर डिवॉर्स डायरेक्ट. घावला का डिवोर्स? डिवॉर्स लगेच. म्हणजे आता हे माझ्या गळ्यात नाही राहणार. नाही, मी घातलंय ना, घालते तरी पण फॅशन फॅशन दाखवावं लागतं लोकांना. नवरा आहे म्हणून दाखवा लागतो, हा, ती पण फॅशन. तुझा नवरा पाहायचा तुला इकडं
अरे हा, मला नवरा बघावं लागेल नाही का? कुशे मी येते हा बरं का. थँक्यू थँक्यू. माझी पण बाई, हारण ते घेतले ते कमी नाही पडलं का? अजून साड्या बिड्या घ्यायला निघालेत. बाई आज आहे ना माझ्या नवऱ्याला सगळं कंगालच करून ठेवून बाई बाई. मग काय तर. अगं बाई, मी कधी माझ्या नवऱ्याला स्प्रे नाही मारला आणि ही स्प्रे मारती बाई. हो माझ्या नवऱ्याने कधी माझ्या खांद्यावर हात नाही ठेवला आणि हिच्या खांद्यावर हात ठेवते. कसं चिगो. काय काय बघावं लागतंय मला. भारी पण आहे 5.5ला. चला पुढे साडी साडी आहे ना, 1,000 ची साडी बघा रेट बघा. भारी बघा ना, बघा एकदम मस्त आहे बघा. बघून दिसत ना बघा. ही नवीन पॅटर्न मध्ये तुमची ऐकत नाही ना. ओके भारी आहे राव. पॅन्टपेक्षा भारी गाडी 20 हा नाही मी अरे थांब ना 20चा कपडा तिकडे घे रे. पटकन घे. काय काय चालू काय इथं? ते काय नाही ते माझं मित्र दुकान आहे ना, मित्राचं दुकान आहे त्यांनी बोलवलं होतं मला, सहज आलो तुम्ही. आणि मग ही काय करती? मी कोण म्हणलं माहित. कोण नाही? आपलं काय ते काय वहिनी इकडे कस काय साड्या बिडी घ्यायला आले काय? ते काय झालं हो, काय झालं? मी ना माझे मिस्टर बाहेर गेलेत म्हणून अक्षयला चल म्हणलं माझ्यासोबत शॉपिंग करायला. असा विषय झाला. काय आता काय म्हणलं तुम्ही? ओळखत नाही इथं काय करते ते, आणि ही काय म्हणली तुम्ही सोबत आला? हा? गैरसमज होतोय का? आपली गैरसमज शेजारचीच आहे. चांगलाच माझा गैरसमज सगळा मिटलाय. मला आधी गैरसमज होत होता, आता नाही होते. काय चाललंय रे तुमचं? हा? दोघांचं? हा? काय चालू काय तुमचं? मला सांगा. काय काय चालूच नाही, चालू व्हायच्या अगोदर तू आली. काय? म्हणजे काही चालू नाही आमचं. म्हणजे चालू व्हायची मी वाट बघायची होती का? अगं नाही तसं नाही, अगं तुला सोडून मी दुसरीकडे गेलो. का बसा तुम्ही? मला हात नाही लावायचा. त्या हाताने तिला स्पर्श केलाय ना, त्या हाताने मला स्पर्श नाही करायचा अजिबात. पाय नाही केला अजून, पाहिलं. गप. काय बोलताय तुम्ही? अक्षय एक काम कर, साडी वगैरे दाखव ना, मग खुश होते. इथं घ्यायची साडी. काही नको साडी बिडी. हा. ही घेतलेली साडी असं यांनीच घेतली असं नीला ए पण. बाई, तोंड सांभाळून बोल. कितीच वेळ झालं का बडबड बडबड. ए बाई, माझ्या नवऱ्यासोबत फिरताना बरं तुला नाही आठवलं? अगं, हा? तुझा नवरा ताब्यात ठेवायचा ना तुझा. बस कर. इथं लोकांच्या दुकानात अगं माझ्या नवरा माझ्या ताब्यात नव्हता, मग तू कशाला छिनला माझ्यापासून? ए, सांग ना तुझ्या बायकोला. हा, बाई, काय मला सांगणार का तुम्ही? काय? एवढे शहाणे झाले का आता? कमी पाहिजे सांग तुला. कोण पाहिजे? हा, म्हणजे आहे तुमचं काहीतरी झंझट आहे. आहे ना? मी सांगते तुला आहे. बघा बघा, मी म्हणलं होतं की नाही यांचं लपड चालू आहे. मग पोटशेळकीला सांगत होतो लपड चालू आहे. नाही 5 वर्ष? सांग ना आता, सांग ना 5 वर्षापासून लपड चालू आहे. अरे आणि ते लेकराचं काय ते पण कोणाची लेकर, कोणाची लेकर. मी काय म्हणतोय थांबा ना. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं या माणसाने याला ना. अगं तेवढंच नाही, मला आता 5 महिना चालू आहे. हा, बघा मी काय म्हणलं तुम्हाला वहिनी, कधी 5 महिना? तू काय बावळट आहेस का रे तू? हा? हे कधी तुला मी झालं? रात्री सांगितलं. बोलले पोटी तो आहे. तरीच म्हणलं हा माणूस याला एवढं म्हणते आपण प्लॅनिंग करू बेबीच, तरी नाही करत. हा मला
तुझ्याशिवाय कोणीच नाही. का म्हणजे तुम्ही मला फसवलं कोणावर आहे ना? भाऊजी काय आहे तुमचं असं सांगतो तू ये बाई इकडं. काय आहे हा? आता दोन आता म्हणलं असं पण जाऊ द्या अरे अक्षतला मित्र बघ कसं बघतो मामा अहो बाबा बरं झालं तुम्ही आला तू कोण रे ए कोण तू शेजारी आण. हा शेजारी शेजारीला घेऊन इकडं दुकानात आणि हे खरेदी काय चाललंय तुमच्या पोरीसाठीच घेत होतो. असं हा, याला- नाही बाबा नाही अहो या भवानीने माझ्या नवऱ्याला गुतवलं भवानी कोणाला म्हणती तुझ्या नवऱ्याला ठेवायचं ना तुझ्या जवळ अगं मी ठेवलं ए बाई तुझं तुझं लग्न तुझं बस. अगं तू का तू सांग तुझं लग्न झालंय का लेख आहे माझी हा, लेक आहे मग? तुझी. अच्छा अच्छा. लेक आहे का मग बरं बोला काय तुझं लग्न झालंय का हा झाली ना मग तुला लाज नाही वाटत दुसऱ्याच्या लाज कशाची पर प्रेम झालं लाज कशाची येतात तेव्हा तुझ्या नवऱ्याचा नंबर दे त्याला बोलून घेतो इकडे माझा नवरा तो दुबईला आहे. फोन लागत नाही म्हणून का असं करते बाई पाहू- तू पहिला म्हणून दिसूस तर तुला मी तुझं नरड हा. दाबलं. ए, अक्षय, सांग ना तुझ्या बायकोला. बाई, तर काय सांग सांग ना, लाजतोय कशाला आ? लाज नाही वाटत का आपली बायको एवढं सगळं चांगलं चालू असतं बाहेरच्या बाईच्या नादी लागायचं नाही बाहेरची नाही मी घरातलीच आहे तरीच बोला तुम्ही तरीच म्हणलं बाबा हे ना घरी कमेंट जास्त शेजारीच असतात रील काय काढतात अंगठी काय घालतात ही स्प्रे काय मारती थांब, थांब. तुम्ही हातात हात काय घेता हा? हे काय त्याची आहे ना झाकत उतराव तुम्ही तुला नाही आत टाकला ना पुढे कसं हा, मग केलंय तर बायको असून नखरे करतो म्हणलं दादा आत का आत नको त्याचं माझं काही नाही नाही, नाही असं काही नाही. आता तू महिन्याचं काय अरे, हा 5 महिना चालू नाही, नाही, ते सर्व मुद्दाम होतो अक्षय मी जाते अहो, तसं काही नाही माझं बाळ रडते घरी जाते मी आणि परत अगे. फिरकली इकडे का बघ झेपडी धरून हाणायची हिला. परत माझ्याकडे बघायचं नाही. तोंड आणलं पाहिजे तुम्हाला धरून आणलं पाहिजे हा याला आणलं पाहिजे याला तुम्हाला काय कळतं मला काय कळत नाही कळत नाही मला हा? सांगत नाही कोण घेऊन आलता ही दुकानामध्ये तिला अरे, तसं काही नाही. हा? चांगला हात धरून घेऊन आलता का नाही गाडी बसून ते पण हा, नाही कुठं हा नाही खरं बोला सगळं डोळ्यांनी पाहिलंय मी माझं खोटं अजिबात बोलायचं नाही हा. पहिली आणि शेवटची चूक नाही. परत हे कानावाला पोरगी घेऊन जाईन आणि भाऊ नाही इथून पुढे पोलीस स्टेशन नाही नाही मी आहे ना लक्ष ठेवायला तू काय लक्ष ठेव. तुझं काय हे बघा, डोंग्या? मला सांगतोय असं वरतून. जमतं हे जर मी केलं असं चाललं असतं का अगं बाई चुकलं सॉरी. काय काय घेतलं हा? मी जर ह्यांना साड्या घेऊन दिल्या असत्या मी यांना मिठीत घेतल्या असतं माझ्यामुळे यांना 5 महिना असता तर मग काय केलं असतं म्हणजे आमचं लपडा असतं तर काय केलं असतं ना बायको होती माझी. बाहेरच्या बायांना एवढा खर्च करण्यापेक्षा बायकोला खर्च करणं ते जीव लावीन ना तिलाच घेतो ना सगळं आता. मामा परत परत जर कानावाला तर कानच हाणीन बघ हा काय सांगू तुम्हाला यांना म्हणलं मला आयफोन घेऊन दे पण यांनी सांगितलं मला की आयफोन त्या बाईला घेऊन दिला होय हा आणि तुम्हाला कुठे सांगत बाबा तिच्या व्हिडिओला लाईक करतात कधी माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं बायकोला लाईक नाही शेजारी अरे काय धंदा चाललाय तुमचा अहो लाईक तर जाऊ द्या मग? कमेंट केली ब्युटिफुल कधी मला नाही म्हणले ब्युटिफुल नाही आता तुला करतो एवढं मोठ्याला कमेंट करतो मी मोबाईलच्या बाहेर नाही का तर एवढं जाऊ घेऊन नाही नको राहू. आणि मग ह्या बाबा यांना सांगा मला आयफोन घेऊन द्यायला एकतर माझे व्हिडिओ ते दिसत नाही मी व्यवस्थित व्हिडिओ मध्ये बर 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 ती घेऊन द्यायचा फोन मला ना आयफोन 16 नाही आता 17 प्रो मॅक्स पाहिजे हा, देतो मामा घेऊन देतो पोरगी. हा. काय खरेदी केली ना आता ते तू उचल पैसे मिटवायचे हा हा देतो घरी चला चहा पाणी केला असतं. चहा पाणी चहा पाणी नाही आधी फोन घ्यायचा नाही तर डिवोर्स नाही फोनच घेऊ हे झालं का फोन घेऊ. हे झालं नाही मला आत्ताच्या आत्ता फोन पाहिजे जा फोन आणा कपड्याच्या दुकानात फोन आहे का तुला शेप घेतलेलं मटेरियल घे ना बॅगेत भरून मग चालता घे फोन हा चल जाऊ का मग मी आता आणि काय नाटक केली तर मला फोन कर हा फटकी तो धरून आता नाही लय झाली मामा, नाटक इथून पुढे नाही चुकणार. चल फोन घेऊ. हा फोन हा बाजूला या तुम्ही या यार ते काउंटरला बिल पुरवतो हा, हे तो काय करू नका.